गॅस मेटल आर्क वेल्डिंग म्हणजेच GMAW. आता बघा, एक साधारण वेल्ड आणि एक अगदी परिपूर्ण मजबूत वेल्ड यात नेमका फरक काय असतो? तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण ते 5 मूलभूत व्हेरिएबल्स जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर नियंत्रण मिळवलं की एकदम अचूक वेल्ड तयार करता येतो. हे बघा, स्क्रीनवर पाहिल्यावर फरक लगेच स्पष्ट होतोय. एका बाजूला आहे एक कमकुवत वेल्ड, ज्यावर धातूचे छोटे कण उडालेले दिसतायत, ज्याला स्पॅटर म्हणतात, आणि आत हवा अडकल्यामुळे तो पोकळ झालाय, म्हणजे त्यात पोरोसिटी आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक मजबूत वेल्ड, जो धातूमध्ये खोलवर गेलाय आणि एकदम स्वच्छ चकचकीत दिसतोय. हा फरक का पडतो? चला याच रहस्याचा उलगडा करूया. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? सगळ्यात आधी परिपूर्ण वेल्ड म्हणजे काय हे समजून घेऊ. मग ते 5 कंट्रोल नॉब्स कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर पॉवर आणि पेनिट्रेशन, वेल्ड बीडचा आकार आणि संरक्षक वायू कवचाची भूमिका काय आहे हे समजून घेऊ. आणि शेवटी एक उत्तम वेल्डर या सगळ्या गोष्टींमध्ये नेमका कसा समतोल साधतो ते पाहूया. चला तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया. हे 5 कंट्रोल नॉब्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ते प्रोसेस व्हेरिएबल्स आहेत, जे प्रत्येक वेल्डरच्या हातात असतात आणि ज्यांच्यामुळेच वेल्डची गुणवत्ता ठरते. GMAWला सेमी ऑटोमॅटिक का म्हणतात माहीत आहे? कारण यात मशीन वायर पुरवण्याचं काम करते, बरोबर? पण खरा खेळ तर वेल्डरच्या हातात असतो. वेल्ड कसा दिसेल, किती मजबूत होईल, याचं अंतिम नियंत्रण पूर्णपणे वेल्डरचंच. आणि हे नियंत्रण मिळतं कुठून? तर याच व्हेरिएबल्सच्या अचूक सेटिंगमधून. आता सगळ्यात आधी त्या व्हेरिएबल्सबद्दल बोलूया, जे वेल्डशी मूळ ताकद ठरवतात. म्हणजे वेल्ड मूळ धातूमध्ये किती खोलवर जाऊन एकजीव होतो हे ठरवणारे व्हेरिएबल्स. तर यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे GMAW मशीनमध्ये करंटसाठी असं वेगळं बटन नसतं. करंट हा वायर फीड स्पीड म्हणजे WFSवर अवलंबून असतो. वायर पुढे सरकण्याचा वेग जितका वाढेल तितका करंट वाढतो. सोपं आहे. हे बघा, हे अगदी सरळ गणित आहे. जर वायर फीड स्पीड कमी असेल तर करंट कमी होतो आणि त्यामुळे वेल्ड धातूमध्ये फक्त वरवरच जातो. पण जेव्हा आपण वायर फीड स्पीड वाढवतो तेव्हा करंट वाढतो आणि वेल्ड धातूमध्ये खोलवर जाऊन एक मजबूत पकड निर्माण करतो. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. जर जाड धातूवर वेल्डिंग करायचं असेल तर त्याला खोलवर जोडण्यासाठी जास्त करंटची गरज भासणारच आहे. आता पॉवरवर परिणाम करणारा दुसरा घटक म्हणजे इलेक्ट्रोड एक्सटेन्शन, किंवा ज्याला स्टिकआउट असंही म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर गनच्या टोकातून बाहेर आलेल्या वायरची लांबी. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. याचा परिणाम आहे ना, तो वायर फीड स्पीडच्या अगदी उलटा आहे. गंमत बघा, वायरची लांबी जितकी कमी म्हणजे स्टिकआउट जितका कमी, तितका तिचा रेझिस्टन्स कमी होतो आणि त्यामुळे करंट वाढतो. आणि करंट वाढला की पेनिट्रेशन खोल मिळतं. या उलट स्टिकआउट जास्त ठेवला की करंट कमी होतो आणि पेनिट्रेशन उथळ राहतं. अगदी विरुद्ध. बरं, आतापर्यंत आपण वेल्डच्या मूळ ताकदीबद्दल बोललो. आता त्या नियंत्रणांकडे वळूया जे वेल्डच्या दिसण्यावर म्हणजे त्याच्या अंतिम आकारावर परिणाम करतात. वेल्डिंग व्होल्टेज म्हणजे तो विद्युत दाब जो आर्कची लांबी ठरवतो. आणि आर्कच्या लांबीवरूनच हे ठरतं की वितळलेला धातू म्हणजे आपला वेल्ड बीड किती रुंद पसरेल. याचा परिणाम खूपच स्पष्ट दिसतो. जर व्होल्टेज कमी असेल तर बीड उंच आणि एखादा दोरीसारखी अरुंद बनते. पण जर व्होल्टेज वाढवलं तर तीच बीड रुंद आणि सपाट पसरते आणि मूळ धातूशी अधिक चांगल्या प्रकारे जोडली जाते. पण इथे एक धोक्याची सूचना आहे. व्होल्टेज गरजेपेक्षा जास्त वाढवण्याचा मोह टाळायला हवा, कारण त्यामुळे धातूचे कण उडू लागतात, ज्याला आपण स्पॅटर म्हणतो. यामुळे वेल्ड तर खराब दिसतोच, पण नंतर ते सगळं साफ करण्याचं काम उगाचच वाढतं. आता येतो तो घटक जो पूर्णपणे वेल्डरच्या कौशल्यावर अवलंबून आहे, ट्रॅव्हल स्पीड. म्हणजेच वेल्डिंग गन किती वेगाने पुढे सरकवली जाते. इथे योग्य समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे. जर गन खूप वेगाने पुढे नेली तर धातूला पुरेशी उष्णता मिळत नाही आणि पेनिट्रेशन कमी होतं. पण जर गन खूपच हळू चालवली तर उष्णता इतकी वाढते की धातू जळून त्याला छिद्र पडण्याचा म्हणजे बर्न थ्रूचा धोका निर्माण होतो. आता आपण त्या घटकाकडे वळूया ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं, पण जो वेल्डच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक आहे, आणि तो म्हणजे संरक्षक वायू. या वायूचं मुख्य काम आहे वितळलेल्या धातूवर एक संरक्षक कवच तयार करणं, जेणेकरून हवेतील ऑक्सिजन त्याच्या संपर्कात येणार नाही. समजा वायूचा प्रवाह योग्य नसेल तर हवेचे बुडबुडे वेल्डमध्ये अडकतात आणि पोरॉसिटी तयार होते, आणि यामुळे वेल्ड आतून पोखळ आणि प्रचंड कमकुवत होतो. आतापर्यंत आपण प्रत्येक व्हेरिएबल स्वतंत्रपणे पाहिला, पण वेल्डिंगची खरी कला या एका व्हेरिएबलमध्ये नाहीये, तर या सगळ्यांमध्ये योग्य ताळमेळ साधण्यात आहे.
ही सारणी बघा, ती सगळ्या संकल्पना एकत्र आणते. करंट म्हणजेच वायर फीड स्पीड वाढवला की पेनिट्रेशन वाढतं. व्होल्टेज वाढवल्यावर बीडचा आकार रुंद होतो. ट्रॅव्हल स्पीड वाढवला की कमी उष्णतेमुळे पेनिट्रेशन आणि बीड दोन्ही अरुंद होतात. आणि स्टिकआउट वाढवला की करंट कमी होतो, त्यामुळे पेनिट्रेशनही कमी होतं. हाच तो समतोल आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत. म्हणून यातला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की वेल्डिंग म्हणजे एक कला आणि विज्ञानाचा संगम आहे. सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी कामाच्या स्वरूपानुसार या सर्व व्हेरिएबल्सचा योग्य मेळ घालणं गरजेचं आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखादा ब्रिज, एखादी गाडी किंवा अगदी घरातली खुर्ची दिसेल, तेव्हा त्यावरील वेल्डिंगकडे जरा वेगळ्या नजरेने पहा. त्या प्रत्येक सांध्यामागे किती विज्ञान, कौशल्य आणि अचूक संतुलन दडलेलं आहे याचा विचार नक्कीच मनात येईल.